तर नमस्कार मित्रांनो, कशात होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल. तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि फॉलो करा. पहिल्यांदा मी तुम्हाला पूर्ण डिटेल देतो ह्या बीचची, कसं यायचे, कुठून यायचे आणि कसं यायचे, ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. तर आम्ही इथंच उरणमध्ये राहतो आणि इथंच हा बीच आहे. ह्या बीचचं नाव पिरवाडी बीच आहे आणि हा बीच उरण नवी मुंबई जवळील एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. हा किनारा संध्याकाळच्या वेळेला खास करून सुंदर सूर्यास्थानासाठी ओळखला जातो. इथून समुद्रात मोठमोठ्या जाणाऱ्या जहाजांचे आणि दूरवर मुंबईचे दृश्य खूप छान दिसते. इथे शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. अलिबाग किंवा मुंबईच्या इतर चौपाटीच्या तुलनेत इथे गर्दी कमी असते मित्रांनो. त्यामुळे मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत शांततेत वेळ घालवण्यासाठी ही उत्तम जागा आहे मित्रांनो. पिरवाडी बीचच्या किनाऱ्यावर तुम्हाला गरम गरम भजी, वडापाव, मक्याचे कणीस आणि भेळ आणि नारळ पाणी इतर सर्व काही मिळेल इथे. हे तर सर्व झालं, परंतु तुम्हाला ह्या बीचवर कसे यायचे ते तुम्हाला मी सांगतो. आणि पिरवाडी बीचला भेट देण्यासाठी वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही समुद्रमार्गी जहाजानं पण येऊ शकता इथं. जर तुम्ही मुंबईहून भाऊचा धक्का ते मोरा जेट्टी फेरी बोट मिळेल तुम्हाला तिथे. मोरा जेट्टीवर आल्यानंतर तुम्हाला पिरवाडी बीचला जाण्यासाठी तिथून थेट तुम्हाला ऑटो रिक्षा मिळतात. तिथून साधारण तुम्हाला 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे. तुम्ही अटल सेतू मार्ग पण येऊ शकता इथं. मुंबई अटल सेतूमुळे तुम्हाला आता उरणला येणं खूप सोपं झालेलं आहे. तसेच नवी मुंबई, बेलापूर, वाशी, पनवेल थेट रस्त्याने तुम्हाला जाता येते. जर तुम्हाला रेल्वेने यायचं असेल तर आता नेरूळ, बेलापूर ते उरण अशी लोकल ट्रेन चालू झालेली आहे. तुम्ही उरण स्टेशनला उतरल्यानंतर तिथून ऑटो रिक्षाने तुम्ही पिरवाडी बीचला जाऊ शकता. पिरवाडी बीचला भेट देण्याची उत्तम वेळ दुपारी 4 नंतर जाणं अधिक सोयीचं ठरेल तुम्हाला, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहता येईल. येथील पाण्याचा प्रवाह काही वेळा वेगवान असतो आणि किनाऱ्यावर खडकर भाग आहे, त्यामुळे समुद्रात पोहणे टाळावे. तुम्हाला पिरवाडी बीच बद्दल आणखी काही माहिती हवी आहे का, जसे की हॉटेल्स किंवा जवळील प्रेक्षणीय स्थळे, तर कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा तुम्हाला रिप्लाय भेटेल. मी तर फुल आनंद घेता या बीचचा, पण तेवढ्यात बायको माझी, तिला चालायला खूप आवड होत होतं, कारण इथं खडखड भाग आहे खूप. तर मी कसा बसा चालतो, आपण गावठी माणूस आहे, तुम्हाला माहिती असू द्या. आणि चाललो मी मस्त वरी रस्त्यावर आलो आणि तुम्हाला दृश्य दाखवावं म्हणलं. बघा एकदम ढगबिग किती मस्त, असं एकदम भारी वाटतंय. आणि आपली गाडी पण इथं लावलेली आहे. तर मी बाईक घेऊन आलतो घरून आणि कसं बसं मनालीला हात दिला माझ्या बायकोला आणि वरी घेतलो तिला आणि आम्ही दोघं जण मस्त आता निघालो. बघू शकता ही उरणचं मार्केट आहे आणि आम्ही इथं थांबलो होतो काहीतरी घरी जेवायला घेऊ म्हटलं. तर ती बोलली की शोरमा घ्या. शोरमा घेतला आपण मस्तपैकी आणि घराकडे जाताना मग चिकन पण घेतलो. घरात मस्तपैकी बिर्याणी, चिकनचं कालवण वगैरे, भाकरी सर्व काही बनवलं आणि मस्त जेवण केलो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करा नक्की. आणि अजून काही पिरवाडीबद्दल बीचच्या काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. भेटू आपण पुढल्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.